माणूस काळा असावं पण नाकी डोळी नीटच असावं. नाही तर काही काही जण इतकी गोरी, बरं इथल्या शिरा दिसतात इतकी गोरी, पण नाका अशी की जसं काय मसाडानं पाय दिलाय. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेणे वाया गेली. माझा देव नाकी डोळी नीटच आहे. आणि तो सुंदर दिसण्याचं कारण त्याच्या तोंडावर फोकस खूप आहेत. इथं फक्त 3च फोकस, इथं या स्टेजच्या अंगावरती म्हणजे या स्टेजवरती उभं राहणाऱ्या सगळ्यांच्या तोंडावरती 3च फोकस आहेत. तरी चेहरे म्हणजे एवढा भाग कसा उजळल्यासारखा दिसतो ना, 3 फोकसने जर सगळ्यांचे चेहरे उजळल्यासारखे दिसतात. माझ्या देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा फोकस आहे. तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य हासे, कमल नयन हास्य, तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे. 3 फोकसनी जर आम्ही उजळलेलो दिसतोय तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा फोकस आहे तो किती सुंदर दिसत असेल. आणि चंद्राचा सुंदर दिसण्याचा काय संबंध आहे? पटकन आहे का? महाभारतात नल दमयंतीची कथा आहे. त्याच्यात असं वर्णन येतं की ती दिसायला इतकी सुंदर की तिचं स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्यासाठी आले होते. मग तिच्या दरबारातल्या एकानं विचारलं, दासानं सेवकानं, अख्ख्या कुळात इतकं कुणी सुंदर नाही, हीच इतकी कसं काय सुंदर? त्यावेळेला पंडितजींनी एक उत्तर दिलंय तिच्या दरबारातल्या, आणि ते उत्तर असं आहे. उत्तर नीट आहे का? कारण याच्यावरनं कळणार आहे माझा देव का सुंदर आहे. दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवाने बनवायला घेतला ना, मावशी दमयंतीचा चेहरा इकडे बघा माझ्याकडे बघा. दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवानी बनवायला घेतला ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. म्हणजे दमयंतीच्या चेहऱ्याला चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेळ लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा देव दिसायला किती सुंदर असेल बोला. आणि म्हणून माझ्या देवाला पाहता क्षणी समाधान आहे. आणि चिंतन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती भगवंत ते तेज देतो. मी कायम सांगते, चिंतन करणाऱ्यांना कधी स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगायचाच नाही. त्याचं तोंडच सांगत असतं की तो भजन करतो की नाही ते. कारण भजनाचं तेज असतं चेहऱ्यावरती, चिंतनाचं एक आनंदाचं तेज असतं. आणि माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे, चेहरा चांगला दिसावा याच्यासाठी बाहेरनं काहीच लावू नका. माता मावल्यांना तर माझा हात जोडून सांगणं आहे बुवा, फेअर अँड लवली लाव, अजून काय काय लाव, काही होणार नाही. माझी मावशी जन्मजातच थोडी सावळी होती. किमान 1.5 ते 2 लाख रुपयाची तिनं फेअर अँड लवली लावली, पण काही फरक झाला नाही. शेवटी तिनं वैतागून केस ठोकली. 1.5 लाखाची फेअर अँड लवली लावली, माझा चेहराच उजळला नाही. हे तर म्हणतात 50 दिवसात उजळत आहेत. अरे 35ची झाली तरी माझा चेहरा उजळला नाही. त्याच्यामुळं बाहेरनं काही लावू नका.